हाय नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्याला जर आपल्या जमिनीचा 7/12 उतारा किंवा 8 उतारा ऑनलाईन आपल्या मोबाईलवरून ते डाउनलोड करायचा असेल तर तो आपण कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो आणि हा उतारा आपण फक्त 15 रुपयामध्ये ऑनलाईन डाउनलोड करू शकतो। डिजिटल 7/12 उतारा किंवा डिजिटल 7/12 8 उतारा। तर हा आपण उतारा घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून काढू शकतो आणि हा उतारा आपण शासकीय कामासाठी किंवा शासकीय योजनांसाठी हा आपण वापरू शकतो। तर मित्रांनो, चला आपण पाहूया की कशा प्रकारे आपल्याला 7/12 उतारा आपल्या मोबाईलवरती घरी बसल्या डाउनलोड करता येईल। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला आपण पाहूया। सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती किंवा इथे तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथे डिजिटल 7/12 अशा प्रकारे इथे सर्च करायचं आहे। इथे सर्च केल्यानंतर जी पहिल्यांदाच वेबसाईट येईल तर ही जी वेबसाईट आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर ह्या वेबसाईटवरती तुम्ही ह्या पेजवरती तुम्ही डायरेक्टली याल। त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला तुमची जर इथे लॉगिन आय डी जर तुम्ही बनवली नसेल तर तुम्हाला इथे बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला इथे न्यू यूजर रजिस्ट्रेशन इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर हा इथे फॉर्म पूर्णपणे इथे अशा प्रकारे ओपन होऊन येईल। तर हा फॉर्म पूर्णपणे फिलअप करायचा आहे। तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर किंवा जीमेल आय डी टाकून इथे तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊन घ्यायचं आहे। इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड क्रिएट करून इथे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर इथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला इथे जो तुमचा लॉगिन आय डी जो नंबर आहे किंवा मोबाईल नंबर जो तुम्ही टाकला असेल तर तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि पासवर्ड तुम्ही जो क्रिएट केलेला असेल तर तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर आता आपण इथे पासवर्ड आणि आपला मोबाईल नंबर टाकून घेऊया। त्यानंतर हा जो समोर कॅप्चा दिसतो आहे तर तो कॅप्चा जसा तसा तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे। तर हा कॅप्चा इथे पूर्णपणे फिल केल्यानंतर लॉग इन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन इथे क्लिक केल्यानंतर इथे तुमचे लॉग इन केले जाईल आणि तुम्ही पुढच्या इथे पेजमध्ये येईल। तर इथं आपल्याला आता 7/12 उतारा हा इथे तुम्ही पाहू शकता, इथे नोट दिलेली आहे। तर इथे आपण 7/12 उतारा हा फक्त 15 रुपयामध्ये इथे काढू शकणार आहोत। इथे आपल्याला अमाऊंट दिलेली आहे। तर इथे आपल्याला 7/12 उतारा आता इथे डिजिटल साइन जो असेल तर तो 7/12 इथे आपल्याला डाउनलोड करायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला इथे तुमचा जो जिल्हा आहे तर तो इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आता आपण जो जिल्हा आहे तर तो तुमचा जो असेल तर तुम्ही तो इथे सिलेक्ट करायचा आहे। तुम्हाला इथे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो तालुका असेल तर तो इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तालुक्यामध्ये जे तुमचे विलेज आहे, तुमच्या गावचे जे नाव आहे तर ते नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला गावाचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जमिनीचा जो सर्वे नंबर आहे तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर आता आपण इथे सर्वे नंबर जो आहे तर तो इथे टाकायचा आहे आणि इथे सर्चचे इथे खाली एक ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला इथे तुमचा जो 7/12 उतारा आहे तर तो इथे गट क्रमांक आहे तर तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि ओके इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हा 7/12 उतारा इथे खाली ऑप्शन दिलेले आहेत 3। तर तुम्हाला 3 वर्षापर्यंतचा शेवटचा डाटा जर हवा असेल किंवा फक्त शेवटच्या वर्षाचा आणि तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे ऑनलाईन आल्यापासूनचा। तर तुम्हाला जो हवा असेल तर तो तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला जर तुमच्या व्हॅलेटमध्ये जर रिचार्ज नसेल तर तुम्हाला इथे रिचार्ज करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला रिचार्ज करून घेण्यासाठी तुम्हाला रिचार्ज इथे क्लिक करायचं आहे। रिचार्ज इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही किती याच्यामध्ये अमाऊंट जे ॲड करणार आहे तर इथे आपण 2 7/12 उतारे इथे डाउनलोड करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे 30 रुपये लागणार आहे। तर ते इथे आपण 30 रुपये इथे ॲड करून घेणार आहोत। तर इथे 30 रुपये अमाऊंट टाकून पे इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे बॉक्स दिसेल तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि कन्फर्म इथे क्लिक करायचं आहे। कन्फर्म इथे क्लिक केल्यानंतर तुमची जी ट्रान्झॅक्शन आय डी आहे किंवा इथून तुम्ही गुगल पे किंवा फोनपे ऑनलाईन पेमेंट करू शकता। तर आता इथे आपण UPI पेमेंट
इथे करणार आहोत. त्यासाठी आता आपण इथे UPI इथे सिलेक्ट करायचं आहे. UPI इंटर UPI ID. तर इथे आपण सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुमची जी UPI ID असेल गुगल पे, फोनपेची, तर ती तुम्हाला इथे टाकायची आहे आणि इथे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. तर आता आपण इथे आपली UPI ID इथे टाकून घेऊन इथे आता आपण पे नाव इथे क्लिक करून तुम्ही इथून ऑनलाईन ह्याच्यामध्ये अकाउंटमध्ये तुम्हाला इथे पैसे ॲड करून घ्यायचे आहे. तर आता इथे आपले अमाऊंट इथे ॲड झालेली आहे आणि आपल्याला इथे मेसेज हे आलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला आपले जे पैसे आहेत तर इथे ॲड झालेले आहेत. तर इथे तुम्हाला पैसे इथे ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे पाठीमागे यायचं आहे. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल पेमेंट वॉज सक्सेसफुल, म्हणजे आपला पेमेंट जो आहे तर तो इथे सक्सेसफुली झालेला आहे आणि ह्या आपल्या वॅलेटमध्ये इथे पैसे तुम्ही पाहू शकता. इथे 30 रुपये ॲड झालेले आहेत. तर इथे अमाऊंट ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे इथून तुम्हाला तुमचा जिल्हा, गट क्रमांक, तालुका इथे सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा सर्वे जो नंबर आहे तर तो इथे टाकायचा आहे. तर आता आपण इथे सर्वे गट नंबर जो आहे तर तो इथे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा उतारा आता इथे डाउनलोड इथे क्लिक करायचा आहे. डाउनलोडचा इथे रिचार्जच्या खाली ऑप्शन दिसतो आहे डाउनलोड, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता आपण इथे डाउनलोड करून घेणार आहोत. तर इथे डाउनलोड इथे आपण क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपला जो 7/12 उतारा आहे तर तो इथे PDF फाईलमध्ये इथे डाउनलोड आपल्या मोबाईलमध्ये केला जाईल. तर आता इथे आपण डाउनलोड इथे क्लिक केल्यावरती आपला जो 7/12 उतारा आहे तर तो इथे PDF फाईलमध्ये डाउनलोड होत आहे. तर आता इथे आपण पाहू शकता आपली PDF फाईल इथे 7/12 उताराची ती आहे जी आहे ती इथे डाउनलोड होऊन आलेली आहे आणि तुम्ही इथे हा डिजिटल 7/12 उतारा जो आहे तर तो इथे पाहू शकणार आहे, ज्याच्यावरती डिजिटल साईन आहे आणि हा तुम्ही कुठेही गव्हर्नमेंटच्या कामासाठी इथे वापरू शकता. तर हा जो 7/12 उतारा आहे तर हा तुम्ही याची तुम्हाला झेरॉक्स कॉपी काढून घेऊन तुम्ही हा 7/12 उतारा कुठेही वापरू शकता. तर इथे मी पुन्हा एकदा आणखीन एक 7/12 उतारा तुम्हाला इथे डाउनलोड करून दाखवणार. तर इथे गट क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे आणि खाली पुन्हा एकदा इथे ऑप्शन दिसतो आहे ते इथे क्लिक करायचं आहे. तर इथे 2 ऑप्शन येतील. तर तुमचा जो गट क्रमांक आहे तर तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि ओके इथे क्लिक करायचं आहे. तर आपल्याला इथे 3 वर्षापूर्वीचा डाटा जो आहे तर हा इथे इथे आपण सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा डाउनलोड हा ऑप्शन इथे क्लिक करायचा आहे. डाउनलोड इथे क्लिक केल्यानंतर आपला जो दुसराही 7/12 जो उतारा आहे तर तोही इथे डाउनलोड केला जाईल. तर आता आपण इथे डाउनलोड इथे क्लिक करूया आणि आपला जो दुसऱ्या गट क्रमांकचा 7/12 उतारा आहे तर तोही आपण इथे डाउनलोड करून घेऊया. तर इथे आता डाउनलोड इथे क्लिक केलेला आहे. त्यानंतर आपला जो 7/12 उतारा आहे तर तो इथे आता डाउनलोड होत आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता इथे आपला दुसराही 7/12 उतारा जो आहे तर तो इथे डाउनलोड झालेला आहे आणि आपल्या वॅलेटमधले जे अमाऊंट आहे तर ते इथे ॲटोमॅटिकली कट केले जाईल. तर ही फाईल तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलमध्ये एकदा डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा इथून तुम्ही डायरेक्टली कोणालाही व्हॉट्सअपला किंवा इतर शेअरही करू शकता. आणि हा जो 7/12 उतारा आहे तर तो हा व्हॅलिड असा आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी कामासाठी किंवा स्कीमसाठी याचा वापर करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या तलाठी ऑफिसमध्ये न जाता तुम्ही हा 5 मिनिटांमध्ये तुमचा जो 7/12 उतारा आहे डिजिटल तर हा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.